नमस्कार, मी प्रिया स्वागत करते तुमचे पुन्हा एकदा आपल्या या नवीन व्लॉगमध्ये। तर कसे आहात तुम्ही सगळे? मी अपेक्षा करते की तुम्ही सगळे नेहमीप्रमाणेच मस्त आणि मजेतच असाल। तर शुभ सकाळ तुम्हा सर्वांना। सकाळची वेळ आहे आणि आज माझी सकाळ बाबा लवकरच झालेली, जरा लवकरच उठलेली, कारण आज महत्त्वाचं काम करायचं होतं जे वर्षभर आपल्याला खायचं असतं ना। सर्वांची, लहान मुलांसकट मोठ्या म्हणजे पूर्ण सर्वांनाच आवडणारी आजची रेसिपी आहे ही आमची बनवायची। वर्षभर खायचं बोलल्यानंतर 1-2 दिवस मेहनत करायची आणि थोडंसं लवकर उठायचं असं ठरवलेलं रात्रीच। आणि इथं मी उठलेली बघा लवकरच, मस्त असं आदल्या दिवशी आवळ्याचा ज्यूस करून ठेवलेला। जसं मी तुम्हाला सांगते की मी 2 दिवसाचा एकत्रच ज्यूस करून ठेवते, म्हणजे कसा कधी कंटाळा येतं, मग करून ठेवलेला असला का पितोच माणूस। तर 7-8 आवळ्यांचा मी आदल्या दिवशीच आवळ्याचा ज्यूस करून ठेवलेला आणि तोच घेतला मी। आणि त्यानंतर इकडं आलेली काव्याची केस विचारण्यासाठी, तिची आंघोळ वगैरे तिने करून ठेवलेली आणि केस विचारायची होती फक्त। 7 वाजता ती दररोज शाळेत जाते, तिला काय अजूनपर्यंत सुट्टी पडली नाही। आणि तसं पण हा व्हिडिओ थोडा अगोदरचा आहे, पापड म्हणजे बरेच दिवस झाले आमचे पापड लाटून झालेलं, पण हा व्हिडिओ माझ्याकडे तसाच होता गॅलरीमध्ये, म्हणून म्हटलं हाच एडिट करून अपलोड करावा। तर इथं काव्याची केस विचारायला घेतलेली बघा। जियांशला तर सुट्टी पडली आणि तो मस्त असा झोपलेला, पण तुम्ही साईडला बघत असाल। त्याला काय बाबा मी उठवणार नव्हते आज, कारण त्याची खूपच मध्ये मध्ये चिडचिड आणि गडबड असते। लहान मुलांची कशी आपली ही जी कामं असतात ना महत्त्वाची, त्यात मेन म्हणजे लहान मुलांची लुडबुड असली ना की मग काय समजत नाही। आणि पापडांची तर किती मेहनत असते हे तुम्हाला तर माहितीच। काही ठिकाणी ना फक्त पीठ, जे उडदाच्या डाळीचं पीठ आणि जो सामान भेटतं ना तो मिक्स करून, कोमट पाण्यामध्ये मिक्स करून लगेचच गोळ्या करून लाटायला घेतात, पण आपल्या इकडे म्हणजे आमच्या इकडे तरी म्हणजे असा आदल्या दिवशीच यांची ही प्रोसेस असते। आदल्या दिवशीच त्याचे गोळे करून ठेवतात आणि मग दुसऱ्या दिवशी ते म्हणजे चांगले पाट्यावर ठेचून त्यांचा मी तुम्हाला दाखवूनच यापुढे मी पण ठेचलेले। आणि यावेळेला ना 6:45ची ही वेळ होती आणि काव्य 7 वाजता जाते ना, तिचा मग वेण्या वगैरे घालून घेतल्यानंतर मी लगेचच पापड लाटायला बसलेली। बाकीची कपडे भांडी सर्व तशीच ठेवून दिलेली, कारण आहे ना जोपर्यंत ऊन चांगला असा कडक आहे ना तोपर्यंत हे पापड लाटले ना की मस्त असं ऊन पण मिळतो। आणि तसं पण आहे ना आम्ही एका दिवस काय हे पापडांचा ठेवला नव्हता, आम्ही 2 दिवसात हे पापड लाटलेले। 6 किलोची ही डाळ आणलेली उडदाची। आणि आमच्याकडे ना म्हणजे कोणी झालं तरी पहिले या आधी ना काही वर्षापूर्वी, म्हणजे मी पण लहान होते तेव्हा, सगळी एकमेकांच्या घरी काही असं काय कार्यक्रम काम असला ना पापड वगैरे लाटायचा की जायच्या, मी पण स्वतः जायचो। पण आता आहे ना कधी कोण कुणाच्या घरी जास्त जात नाही आणि फक्त आमचीच ही 2-3 घरं शेजारची आहेत ना आमची, म्हणजे तीच आलेली। आणि इतक्या जणांना काही 6 किलोचं पापड लाटा आले नसतं दिवसभरात, आणि तसे पण झाले पण असतं कसं तरी संध्याकाळपर्यंत। पण आहे ना मग एकदा कंटाळा आला की माणूस कसं पण लाटतो, जाड पण होतात, कधी मोडतात पण। त्यापेक्षा आम्ही ठरवलेलं की आज 3 किलो पापड आणि उद्या 3 किलो पापड असं आपण करून घेऊ, म्हणजे व्यवस्थित पण होतील, दुपारपर्यंत होतील पण व्यवस्थित होतील अशी, म्हणजे असा विचार करून आम्ही 2 दिवस घेतलेला। आणि बरीच मेहनत असते, मला तर वाटतं उडदाच्या पापडामध्ये ना बरीच मेहनत असते आणि घरी लाटलेल्या पापडांना टेस्ट पण वेगळीच असते, म्हणून आम्ही घरीच लाटणार होतो। याआधी ना आम्ही विकतच आणायचो पापड, पण आता 2-3 वर्ष आहे ना घरीच लाटतो जास्त करून। आणि मग तेच आज गडबड होती जरा। इथं काव्याची मस्त अशी तयारी वगैरे करून दिली, ओढणी वगैरे तिची लावून दिली मी व्यवस्थित। तिच्या स्कूलमध्ये पण आहे ना पिन लावून आणि मागे जी शोल्डर असे बेल्ट आहेत बघा त्याच्यात ओढणी अटकवूनच पूर्ण म्हणजे हा युनिफॉर्म तिचा असा करून दिला मी। आणि इकडे बघा मस्त असा गाळ झोपलेला, पण बाबा उठल्यानंतर त्याचा काय परत धुमधडाका, मला पापड लाटायचे, मला सुकत घालायचा, असा दिवसभर त्याचा पण चालू होताच। आणि काव्य गेली आणि त्यानंतर मग मी चहा वगैरे घेतला। जरी आल्याचा ज्यूस वगैरे काय हेल्थसाठी घेतला ना तरी चहा घेतल्याशिवाय बाबा कुठल्या कामाला सुरुवात माझी तरी होत नाही, म्हणून म्हटलं म्हणजे तो चहा पण घ्यायचा आणि हेल्दी पण घ्यायचा असा माझा आता सध्या आहे। तो चहा काय बंद होणार नाही माझ्याच्याने, संध्याकाळचा आणि सकाळचा चहा, आणि त्याच्यात मग काय आपल्याला हेल्थसाठी चांगला काय करायचं असेल ना ते पण करायचं। तर बघा इथं फायनली बसलेलो आम्ही पापड लाटायला। आता ह्या 2 आहेत ना, एक माझ्या नंदीची मुलगी आहे आणि एक दिराची मुलगी आहे आणि आमच्या आई आणि मी, 4घी जणी आम्ही इथं पापड लाटायला बसलेलो। कारण सकाळी त्यांची घरची पण कामं असतात, मग त्यांना पण आवरून यायला थोडा वेळ लागतो, म्हणून मग आम्ही इथं बसलेलो लवकरच। आता आहे ना आई तर 6:30लाच पापड लाटायला बसलेली, म्हणजे कुठल्याच वर्षी असं काही झाला नव्हता। 6:30 म्हणजे काय 8ला 9ला पण आम्ही कधी म्हणजे बसतो पापड लाटायला, म्हणजे सुरुवात करतो। पण आज आहे ना आईंनी लवकरच, काव्या शाळेत जायच्या अगोदरच आई एकट्याच पापड लाटायला बसलेला, कारण पप्पा दररोज 6 वाजता रिक्षावर जातात। मग आणि हे जे गोळे मी आदल्या दिवशी आम्ही करून ठेवलेले ना ते ठेचायचं काम, म्हणजे आता दरवर्षी तसं पण बाबा वगैरे ठेचतात, पण आता बाबांची पाहिजे तशी तब्येत आता नाही, म्हणजे हात वगैरे दुखतं त्यांचा, सांधा वगैरे दुखतात। मग ते आहेत ना लवकरच आज 4लाच उठून त्यांनी हे पिठाचे गोळे 2 म्हणजे 6 किलो होते ना, मग 3 किलोचेच आम्ही घेतलेले आणि 3 किलोचे 5 गोळे झालेले फक्त हे। आणि त्याच्यातील 2 गोळे ते लवकरच ठेचून म्हणजे
म्हणजे 4 वाजता उठून ठेचून 6 वाजता आंघोळी वगैरे करून ते त्यांच्या रिक्षावर गेलेली. तसं पण ते घरी राहणार होते, पण मीच बोलली नका राहू तुम्ही जा, फक्त लवकर 2 ठेचून द्या, मग आम्ही लवकर सकाळीच ते लाटून घेऊ आणि मग बाकीचं माझ्याच्याने होईल तसं मग मी करेन, असं त्यांना बोलून ते गेले. आणि तसं पण ते बोललेले की मी लागला तर म्हणजे लगेच जाऊन येईन 10-11 वाजेपर्यंत, तोपर्यंत म्हणजे CNG वगैरे पण टाकायची होती आणि मग मी येईन असं ते बोलत होते. पण मी त्यांना नंतर कॉल करून सांगितला की नका येऊ तुम्ही. मग ते इतक्या लवकर त्यांनी ठेचलेले होते ना गोळे, मग त्यांचंच आईंनी लवकरच पापड लाटायला घेतलेलं. आणि तसं पण आहे ना, मध्ये बाबांनी पण थोडीफार मदत केली. आणि इकडे बघा मग म्हणजे ते 2 गोळे ठेचून झाल्यानंतर इथं हा तिसरा मी ठेचायला घेतलेला. बघा बरीच मेहनत लागते या पापडांना आहे ना, बरीच मेहनत लागते. आणि जे आता वर्षभर खायचा बोलल्यानंतर 1-2 दिवस मेहनत झाली तरी चालते. आणि इकडे बघा आता मस्त असं 2 भाग, म्हणजे एक पूर्ण गोळा काय माझ्याच्याने ठेचू शकत नव्हते मी. त्याचे पहिल्यांदा 2 भाग करून घेतले. थोडासा कोमट पाणी आणि थोडंसं तेल असं घेऊन थोडं मी हळूहळू करून ठेचून घेतलेला. आणि म्हणजे वर्षातून एकदा करायला हा काम आहे ना, मज्जा पण येतं. आणि म्हणजे झाल्यानंतर आहे ना, संध्याकाळच्या वेळेला इतका थकल्यासारखं वाटतं ना, म्हणजे लाटून हातांचे या जे आपले तळवे असतात ना ते पण दुखतात. आणि ठेचल्यानंतर हा जो एक हात आहे ना उजवा, तो पण माझा बराच दुखत होता. पण लगेच दुसऱ्या दिवशी आम्ही परत घेतलेलं ना पापड लाटायला. बाबा सकाळी सुरुवात केली ना फक्त लाटणं हातात घेऊन, पहिला पापड लाटायला घेतला ना, हे तळव्यात एकदम कडक झाले आणि काय हिंमतच नव्हती. पण एकदा सुरुवात केली ना का मग काय इतकं वाटत नाही. मग दुसऱ्या दिवशी पण आम्ही लाटून घेतलेलं आहे, तो पण मी व्हिडिओ तुमच्यासोबत शॉर्ट का होईना पण शेअर करीन. आणि इकडे बघा आता मस्त असं ठेचून घेतलेलं आहे मी तेल पाणी घेऊन. आणि चालू होता माझा. आता काव्या या वेळेला स्कूलमध्ये गेलेली ना, ती पण आता हा जो मी ठेचायला आलेली ना तेव्हाच ती पण आलेली. आणि तुम्ही हा जो व्हिडिओ बघता ना तो कुठून बघता आणि तुमच्याकडे पण अशाच पद्धतीने पापड लाटतात का, अशी ठेचून पापड लाटतात का, मला कमेंट करून नक्कीच कळवा. आणि मी यूट्यूबवर काही व्हिडिओ बघते ना, म्हणजे उडदाची डाळ, काही त्याच्यामध्ये चणा डाळ मूग डाळ मिक्स करून पण पापड लाटतात. पण आमच्याकडे डायरेक्ट फक्त अशी ही उडदाची डाळ आणून लगेच दलून घ्यायची एकदम बारीक. आणि रामबंधू पापड मसाला असा पॉकेट मिळतो, तो आणून त्याच्यात मिक्स करून कोमट पाण्याने रात्रीच आम्ही हा पीठ मिक्स करून गोळे करून ठेवतो. मग तो रात्रभर असा मस्त मुरतो तो. आणि मग सकाळी अशा पद्धतीने ठेचून त्याचा व्यवस्थित, आता बघा तुम्ही पीठ असा म्हणजे असा ओढून 2 हातांनी त्याची व्यवस्थित अशा तारा झाले पाहिजेत. आणि एकदम असा जो पिवळट असतो असा अगोदर पीठ, आणि जो ओढून तारा करून त्याचा असा थोडासा व्हाईट कलरचा होईल ना तोपर्यंत तारा करायच्या. त्याच्याने ना अजूनच पापड एकदम टिसूल आणि टेस्ट पण येते पापडांना. तुमच्याकडे कशी पद्धत आहे मला कमेंट करून नक्कीच कळवा. आणि तुम्ही कुठून हा व्हिडिओ बघता ना तो पण मला कमेंट करून नक्कीच कळवा, म्हणजे मला पण समजेल माझे व्हिडिओ नक्की कुठून बघता. आता बरेच जर मी कुठे गेले ना तर बोलतात की तुझे व्हिडिओ मी बघते मस्त असतात, पण तुम्ही कमेंट केली तर मला कळेल की कोण माझा व्हिडिओ बघता. आणि तुम्ही असे म्हणजे कुठं भेटले असाल ना तर समजतं की हां तुम्ही कोणी माझे व्हिडिओ बघतात. पण तुम्ही अशी व्हिडिओ खाली कमेंट केली ना की मला समजेल की म्हणजे कोण माझे आणि कुठून व्हिडिओ बघतात. असो तर बघा इथं माझा ठेचून झालेला आणि एकच ठेचता माझी पुरी झालेली आता बघत असाल तुम्ही. पण काय त्याला इलाज नव्हता. आणि काव्याचे पप्पा बोललेले की बाबांना सांगू नको, तुझ्याच्याने झालं तर कर, नाही तर मग मी येईन. म्हणजे ते मला पण नव्हते बोलत तू कर म्हणून, मी घरी येईन असं ते बोलत होते. पण मी काय विचार केला कशाला नुसार दिवस त्यांचा मग फुकट घालवायचा, म्हणून म्हटलं मी करीन हळूहळू माझ्याच्याने होईल तसं. पण आहे ना किती पण सांगून बाबांनी एक गोळा ठेचलेलाच, कारण म्हणजे त्यांना पण पहिली त्यांनी केलेला आहे ना त्याच्यामुळे त्यांना पण राहत नाही काम केल्याशिवाय. हळूहळू का होईना मी करीन असं बोलत होते, कारण ते पण माझी गमत बघत होते अगोदर की हिला काय जास्त करून जमत नाही. आणि त्यात पण हिला तेलकट हात होतात जरा. हा जो माझ्या हातात हातोडा आहे ना तो सटकण्याची पण भीती असते, म्हणून बोलत होते की कुठं दुसरा काय करशील तो पण नाहीसा, म्हणजे कसा चुकून लागलाच हातोडा वगैरे डोक्यात वगैरे सटकल्यावर तर मग दुसराच होऊन जाईल ना, कसलं पापड आणि कसला काय असं बोलत होते. म्हणून मग त्यांनी एक ठेचून दिलेला. फुकटची आमची जेवणाची पण पंचायत होईल, कुठचं जेवण वगैरे बनवतं त्याची पण पंचायत होईल असं बोलून हसून त्यांनी तो पण म्हणजे एक गोळा ठेचून दिलेला. आणि इथं बघा अशा पद्धतीने ठेचून त्याला नरम करायचा आणि 2 हातांनी खेचून अशा तारा झाल्या पाहिजेत, असा म्हणजे इतका म्हणजे नरम व्हायला पाहिजे तो पीठ. अगोदर तुम्ही बघत असाल मी ठेचताना किती कडक होता हा गोळा, पण ठेचून त्याला असा नरम करून असा ओढून त्याचा म्हणजे असे ओढल्याशिवाय काय पापडांना चांगले टेस्ट येत नाही, चांगले असं क्रिस्पी पण होतात ओढल्यावर पापड. आणि मग त्यानंतर फायनली असा हा काय आमच्याकडे तर वेगळा शब्द आहे तो काय मी तुम्हाला सांगत नाही. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक शब्द म्हणजे प्रत्येक वस्तूला वेगवेगळी नावं आहेत.
पण आमच्याकडे या वस्तूला ना म्हणजे हा जो करते ना मी त्याला वेगळाच नाव आहे, तो मी काय बोलत नाही. असं सिंपल म्हणजे या गोळ्या करण्यासाठी असं त्याला लांबच्या लांब असा दोरीसारखा करतात, एकदम पण पातळ नाही एकदम पण जाड नाही. आणि मग अशा पद्धतीने त्याला मी तेल लावून लावून पाट्यावरच त्या हे करून ठेवला मी त्याला गोल गोल फिरून अशी लांबच्या लांब त्याचा दोरासारखा केला. आणि बघा इतक्यातच काव्या पण आलेली आणि तिला माहिती आहे आता इकडंच मम्मी असेल, मग ते इकडं आलेली डायरेक्ट मागच्या दरवाजाकडे. ही आमचा मागचा दरवाजा आणि इकडं माझं हा काम चालू होतं बघा. आणि मस्त म्हणजे कधी कधी अशी ही कामं करायला मज्जा पण येते आपली. म्हणजे मी फक्त हा बघितलेला गेल्या वर्षीपासूनच मी ठेचते, याच्या आधी मी कधी हा गोळे ठेचलेले नव्हते पापडांचे. बाबा वगैरे ठेचायचे, पण आता कसा थोडी थोडी ही कामं पण आपल्याला शिकता आली पाहिजेत. तसं पण आहे ना, म्हणजे आता ही आठवण माझी पुढच्या वर्षीला मी कधीही पापड लाटताना बघू शकते ही व्हिडिओ, म्हणून म्हटलं थोडी थोडी का होईना आणि थोडे लेट का होईना अपलोड करीनच मी हा व्हिडिओ. आणि इकडे बघा अशा पद्धतीने याचे गोळे करतात. धागाचा आपला असं असतो ना हार बनवायचा धागा, तो असं त्याला तेल लावायचा आणि अशा पद्धतीने त्या कट करायच्या, कंप्लीट होतात बघा. आणि याचेच पापड मस्त असे अगोदरच म्हणजे बऱ्यापैकी आता आहे ना बऱ्यापैकी पापड होत आलेले. सकाळी लवकरच सुरुवात केलेली ना त्याच्यामुळं. आणि त्यात पण आहे ना अगोदर तर आम्ही दोघीच जणी लाटत होतो, आई आणि मी. आणि तुम्ही जो बघितलेला आहे ना अजून 2 मुली आलेल्या त्या थोड्या वेळानंतर आलेल्या, 10 म्हणजे 10च्या नंतर आलेल्या. त्याच्यामुळं इतकं काही लवकर झालं नव्हतं. पण आम्ही जर अगोदर पण सुरुवातीला बसलो नसतो ना तर मग चांगल्या आम्हाला 3-4 पण वाजले असते. दुपारच्या जेवणापर्यंत आमचे हे पापड लाटून झालेलं बघा. आणि या चिली पिली बारीक बारीक पण काही काही होती. आणि असंच करत आमची कामं करायची चालू होती. काही काही वर्षापूर्वी तर ना पूर्ण घर भरायचा अशी, म्हणजे 6 किलो 3 किलो काय 6 किलोचं पण 12 वाजेपर्यंतच पापड लाटून व्हायचे. पण आता नाही, आता 3 किलोच लाटायला आम्हाला दुपार आलेली. आणि इकडे बघा पहिले पण आम्ही असेच पापड लाटायचो. आता मी कसे पापड लाटते ना, म्हणजे सर्वच नाही मध्ये अशीच गंमत म्हणून मनाला धीर देण्यासाठी, आता बाबा पटकन होतील पापड असा मनाला धीर देऊन 2-2 3-3 अशा गोळ्या घेऊन त्याला दोन्ही बाजूंनी पीठ लावून अशा पद्धतीने पण लाटण्याचं काम चालू होतं, जेणेकरून ना कंटाळा यायला नको. मध्ये मध्ये असे खेळ पण आमचे चालू होते. म्हणजे हौस मज्जा तर मनाला धीर देण्याचं काम चालू होता येतं. इकडे बघा म्हणजे यापूर्वी ना असे पण काही काही पापड लाटायचे, म्हणजे एकाच लाटण्याने 2-2 पापड होतील अशा. थोडासा मोठा झाला की मग परत त्याला सेपरेट एक असा लाटून 2 पापड करून घ्यायचे. काही काही तर 3 पण घेतात, काही काही की 4 पण घेतात. पण त्याच्याने इतकं काय पापड व्यवस्थित होत नाहीत. आपला सिंगल तो सिंगलच व्यवस्थित असा एकाच पापडावर लक्ष द्यायला जमतं. पण मी अशीच मज्जा म्हणून हा करीत होते. आणि इकडे बघा ही आहे आमच्या नंदेची मुलगी. आणि होते जाऊ पण होती, माझी जाऊबाई होती, नंदेची मुलगी होती, दिराची मुलगी होती. पण त्या बोलत होत्या की नको शूट घेऊ, आम्हाला लाज वाटते, म्हणून मग मी त्यांची काही शूट वगैरे घेतला नव्हता. मस्त असे पापड वगैरे करून घेतलेले. आणि इकडे बघा एकाच याच्यात 2 पापड पण माझं इथं लाटून झालेलं. मागं तुम्ही ताई बघत असाल आमच्या ननंदबाई, जसं मी तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये सांगितलेलं त्यांची तब्येत बरोबर नाही म्हणून त्या इकडे आलेल्या ना, तर त्या बसलेल्या अशा टी व्ही बघत होत्या. आणि इकडे बघा दुपारच्या जेवणालाच लगेचच आम्ही हे पापड फ्राय केलेले. आणि म्हणजे सुकतात ते पापड, इतकं काही हे पापड जाळीचे पापड लाटायला सुकायला इतका काही ऊन लागत नाही, सुकतात पटकन आणि लगेचच तळलेले पण एकदम क्रिस्पी आणि मस्तच पापड झालेले यंदाचे आमचे. आणि या पापडांची पण बरीच जपणूक असते व्यवस्थित. आणि मुलांचं तर काय जियांश कुठं पण कधी पण उड्या मारतो, व्यवस्थित जपून ठेवायला लागतात. आणि आजचा दिवस आहे ना माझा इतका कामात गडबडीत गेलेला ना, आणि सॉरी मी पटकन बोलून गेले, जियांशला सुट्टी पडली, जियांशला सुट्टी नव्हती पडली, त्याची परीक्षा चालू होती. आणि त्यानंतर मग अभ्यास पण मला रात्री घ्यायचा होता त्याचा. मी आता म्हणजे बरेच दिवस अगोदरचा हा व्हिडिओ आहे ना, त्याच्यामुळं मी जसं आता हा व्हिडिओ बघते ना तशी मला आठवण येते की म्हणजे काय काय केलेलं तसा. आणि इकडे बघा आता मी ते पापड लाटून झाल्यानंतर जेवण वगैरे केलं आणि थोडा वेळ बाबा आराम केलेला, कारण पूर्ण लवकर पण उठलेली आणि रात्री पण झोपायला लेट झालेला आणि एकदम थकल्यासारखाच वाटत होता ना. ते तुम्ही जियांशलाच मात्र वाटतं कलिंगड कापून देत होते आणि एकीकडं जेवणाची पण तयारी मला करायची होती. आणि आज काय बाबा मी भाकरी केल्या नव्हत्या, कारण माझ्यात भाकरी करण्याची पण हिंमत नव्हती. सरळ भातच घातलेला आणि मी काळे मूग ठेवलेले भिजत, त्यांची मला भाजी बनवायची होती. इकडे बघा आणि ते पण जरा जास्तच झालेले माझ्याकडून. ताईंना वेगळी भाजी करायची होती आणि आम्हाला वेगळी भाजी बनवायची होती. त्यांना बटाटा वगैरे नव्हता टाकायचा भाजीत आणि आमच्यासाठी वेगळी, म्हणजे तिखट तेलकट आणि बटाटा वगैरे काय ते खात नाही, ऑपरेशन झाले त्याच्यामुळं. मग त्यांना वेगळी करायची होती आणि आम्हाला वेगळी करायची होती, त्याच्यामुळं मी थोडे जास्त टाकले आणि जरा जास्तच झालेलं ते. पण असं म्हटलं त्यांच्यापुरती पहिल्यांदा भाजी घालून घेतली आणि मग त्यांना घावणे पण बनवून घेतलेले, कारण त्यांना रात्रीचे भात काय जमत नाही ताईंना. मग आमच्यासाठी मी भात घातला, त्यांच्यासाठी घावणे बनवले, त्यांच्यासाठी वेगळी भाजी बनवली आणि आमच्यासाठी वेगळी भाजी बनवली. पण भाकरी काय माझ्याने झाल्या नाही, पूर्ण म्हणजे थकल्यासारखं वाटत होतं. आणि काव्याच्या पप्पांना पण मी बोलले की
आजच्या दिवस भात का बाबा, माझ्याच्याने काही हिंमत नाही. पण ते पण त्यांना पण समजतं, बोलत होते की राहू दे. तसं तर त्यांना येणार रात्रीच्या भाकरीच लागतात, भात अजिबात त्यांना जमत नाही. पण चतुर्थीच्या दिवशी एक टाईम उपवास असतो ना, तेव्हा एक ते चालवून घेतात. आणि म्हणजे असं कधीच तरी मला कंटाळा आला ना, तर मग काही नाही ते बोलत, त्यांना पण समजतं ना. तर बघा इथं ताईंसाठीचं म्हणजे भाज्या माझ्या दोन्ही झालेल्या बघा, तुम्ही ओट्यावर दिसत असेल तुम्हाला. एक ताईंच्या भाज्याची टोपशी आणि एक आमच्या भाज्याची टोपशी, अशा 2 टोपशा होत्या. आणि पातेल्याला आमच्याकडे टोपशी बोलतात. आता पटकन माझ्या तोंडून हा शब्द निघून गेला. असं तर बघा इथं मी लगेच घावणे पण बनवून घेतलेले ताईंसाठी आणि त्यांचा ताट पण लगेच तयार करून मी त्यांना पण जेवायला वाढून दिलेला बघा. म्हणजे आता ही थोडी मागची क्लिप मी अगोदरच शूट केली. सॉरी, अगोदरची क्लिप ही मी मागं शूट केली, म्हणजे शूट केलेली बघा. आता ही होती आमची भाजी आणि ती साईडला दिसते ना, ना कलर ना काय, ती ताईंची. त्याच्यात मसाला वगैरे टाकला नव्हता कारण त्याच्यामुळे म्हणून ती. आणि रात्री पण शूट केलेली ना, त्याच्यामुळे इतका काय रात्रीच्या मोबाईलमध्ये इतका क्लिअर व्हिडिओ येत नाहीत माझ्या. असो, जसं आहे तसं मी शूट करते. आणि मस्त असं जेवण पण आमचं झालेलं आणि जेवण वगैरे करून घेतलं आम्ही रात्री. आणि त्यानंतर परत उद्याचे पापड लाटायची तयारी करायची होती. जशी आदल्या दिवशी पापड लाटायची तयारी करून घेतली, जसं मी तुम्हाला बोलले नाही की आदल्या दिवशीच पीठ भिजवायला लागतो हा पापडांचा. अगोदरच मिक्स करून वगैरे ठेवलेल्या ज्या सामानाच्या पुड्या असतात ना त्या. आणि त्याच्या अगोदर म्हटलं उद्याचं वाटण्याची वगैरे पण तयारी करायची होती उद्यासाठी, म्हणजे दुसऱ्या दिवसासाठी. वाटण वगैरे काहीच नव्हतं, लसूण वगैरे पण निवडलेलं नव्हतं. मग ते पण एकीकडं वाटण करून घेतलं, लसूण पण निवडून घेतलं, म्हणजे दुपारचं जेवण वगैरे करताना काही अडथळा यायला नको. आणि इकडे बघा आईंचं आणि बाबांचं हे काम चालू होतं. आमच्या इथं या पिठाचे गोळे बाबाच करतात काही ठिकाणी, म्हणजे जास्त करून लेडीजच करतात ती कामं. पण आईंना पण इतकं काही जमत नाही, मग हे काम बाबाच करतात. कोमट पाणी घेतलेलं इथं आणि आई पाणी टाकायचं आणि बाबा पिठाचे गोळे करण्याचं काम चालू होतं. आता हा काम आहे ना, तसं पण मी पण करू शकत होते, पण आहे ना फुकट इतका आपण इतके खर्च करून हा सर्व सामान वगैरे आणायचा आणि जायचो करायला, दुसऱ्याच काय करून ठेवायचं. येतंय ना तो बाबांना, बाबा करतात तोपर्यंत बाबांना करून, म्हणजे बाबा करतात. जर मग नाहीच म्हणजे नाहीच त्यांना करता येईल ना असे दिवस येतील, तेव्हा मग कसं तरी मग त्यांच्या सांगण्याप्रमाणे आपण करू. आणि म्हणूनच मी हा व्हिडिओ शूट करून अपलोड करते बघा, म्हणजे या वर्षाच्या त्या वर्षाला आपल्याला बघायला मिळतं. आणि तसं पण मी बघत पण होते इथं. अगोदर एक गोळा करून ठेवलेला बघा, एकदम थोडं थोडं पाणी घेऊन असा गोळा करून ठेवायचा. एकदम कडक पण नाही, एकदम पण कडक नाही, एकदम पण नरम नाही, मध्यम अशी. आता तुम्ही बघत असाल मी बोट लावत होते ना, एकदम पण कडक नव्हता. आणि जियांशी मस्ती तर बघा, त्याला अशा कामामध्ये मज्जाच असते. आणि त्यानंतर मग बाबा घेतला, आम्ही जेवण वगैरे करून घेतलं, थोडासा जियांशी अभ्यास करायला घेतलेला आणि तिथं पण त्याची मस्ती चालूच होती बघा. त्याचा मराठीचा पेपर होता एक लास्टचा, आणि त्याचाच मी तिथं अभ्यास घेत होते. आणि लास्टचा नाही बोलता येणार, त्याचा अजून एक पेपर होता आणि ती पण काय गंमत झालेली ना लास्टच्या पेपराच्या वेळेला, ते पण मी तुम्हाला या पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेनच. तर बघा इथं मस्ती करता करता का होईना, पण त्याचा अभ्यास मी घेतलेला आणि मी पूर्ण इतकं थकल्यासारखं मला झालेलं ना का काय सांगू शकत नाही. पण अभ्यास तर घ्यायलाच पाहिजे होता, थोडी तरी रिव्हिजन घेतली ना की मग दुसऱ्या दिवशी तो काहीतरी पेपरात लिहू शकेल, म्हणून मी थोडासा 10-15 मिनटं त्याला दिलेली. आणि त्यानंतर मग बाबा आम्ही झोपलेलो मस्त अशी, कारण उद्या पण सकाळी लवकर उठायचं होतं. असो, तर असा माझा होता आजचा घाई गडबडीचा दिवस. तुम्हाला कसा वाटला माझा आजचा व्हिडिओ? आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंट करायला पण विसरू नका की तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघता. असो, चला तर मग मी हा व्हिडिओ इथे सेंड करते. भेटू नेक्स्ट व्हिडिओ. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा आणि बाय बाय.